नमस्कार मंडळी. नमस्कार. आज आम्ही गेलतो दवाखान्यामध्ये. सोनूच्या मम्मीला गोळ्या चालू केल्या आपण. बरोबर आहे. ती थोडी येड्यावानी करत होती. ओ येड्यावानी नाही सोनूच पप्पा. मग कशाच्या गोळ्या चालू केल्या दाखवू बरं. तर सरकारी दवाखान्यात गेलतो. काय झालं, आता चौथा महिना संपला तो आहे ना, पूर्ण 15 तारखेला संपत. हा 8-4 दिवसात तिचा चौथा महिना पूर्ण होईल, 5वा लागल. आणि आम्ही तिला अजून एक गोळी नाही चालू केली. खरंच नाही केली. एक टॉनिकची गोळी, आसम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन काहीच नाही. हा फक्त सोनोग्राफी करेल. तर मग त्याच्यामध्ये क्लिअर होतं सगळं. तर मग आम्ही काय केलं, एका डॉक्टरकडे गेलतो सोनोग्राफी करायला. त्यानं गोळ्या लिहून द्याल त्या, पण त्यालाही महाग होत्या. किती रुपयाच्या होत्या त्या? 1600 रुपयाच्या होत्या. मग आज सरकारी दवाखान्यात गेलो तर फुकट भेटल्या. 1 रुपया नाही लगे. पहिल्यांदा तरी चिठ्ठी काढायचे 5-10 रुपये लागत होते. 10 रुपये लागत होते. आता चिठ्ठी काढायचे बी पैसे नाही घेतले त्यांनी. हा तर ह्या पा या अशा गोळ्या द्यायला आहे ना, या रोज घ्यायचा म्हणे एक गोळी. काय मी काल एक व्हिडिओ पाहिला युट्यूबवर. त्याच्यामध्ये असं सांगितलं की गर्भाच्या काळामध्ये पोटोशी असताना जर गोळ्या घेतल्या नाही तर जे बाळ होणार राहतं ना त्याला प्रॉब्लेम येतो. आणि तुला मळमळ होती ना, ते काहीतरी फॉलिक ऍसिड कमी राहतं म्हणते शरीरात. तर मग मला लगेच भे वाटलं. तर आज आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो. तर तिथं पुन्हा शिवकन्याचं ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट बी केलं. तो उद्या रिपोर्ट येणार आहे तिचा. साखर बी चेक केली माझी, शुगर चेक केली. सगळ्या तपासण्या बी बहुतेक फ्री मध्ये होईल किंवा मग थोडेफार पैसे घेईन. आज काही रुपये घेतला नाही त्यानं. आता रिपोर्ट देताना जे घेईल तेवढे फक्त बस. हा तर पहा बरं, आज आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो. आमचा 2-3 हजाराचा फायदा झाला. आपण 1-1 रुपया जमा करतो आणि हे खाजगी मध्ये गेलं की 2000-3000 जाते. आपल्या गरीबाला नाही परवडत ना ते. मग तर घेऊन टाका तर गोळी एक. हा आणि डॉक्टर म्हणे की डिलिव्हरी बी इथंच करा म्हणे, इथं सगळ्या सुविधा आहे म्हणे. तर मग आपण सोन्याच्या मम्मीची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यातच करणार आहे. आणि ते ओळखते बी बरं का, ते सगळ्यांना ओळख बी दिली म्हणे. आम्ही तुमचे व्हिडिओ बी पाहतो म्हणे. तुम्हाला काही अडचण आली तर सांगा बी म्हणले ते. मला तर गोळ्या कट्ट्या आवडत नाही बाई. तुम्हाला आता घेऊन लागणार आहे का सांगा तुम्हाला. टॉनिकच्या गोळ्या राहते कशी गोळी घेतो माहिती का? हा अशी जीप पुढं करतो, जीबीवर गोळ्या ठेवतो आणि मग गोळ्या घेतो. एवढं लहान असून मला खरंच माझ्या लेकराचं मोठेपणे बिलकुल गोळीला असं वाकडं तिकडं तोंड करत नाही. पण मी अशी गोळी घेतली अशी घेते. तर असं आहे भावांनो बहिणींनो. तर उद्या जे तर रिपोर्ट येणार आहे तिचे, उद्याचा बी व्हिडिओ टाकू आपण. काय रिपोर्ट आले माझ्या याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला सांगू उद्या. आता आणि आज येता काय केलं मी, थंडीची उठते सकाळी लवकर ना, तर रुमाल नव्हता मला. या पा मी म्हणत नाही का बाईच्या जातीला काही बी घेतलं तर लगेच बायाला दाखवा वाटतं तिला. काय घेतलं तो? मला काय झालं होतं, एक काळा रुमाल आहे. बाहेर कुठे बी जावं लागतो ते रुमाल बांधायचा. सकाळी बी तो रुमाल बांधायचा. मग धुवायला टाकला रुमालाची परेशानी व्हायची. म्हणून आता 2 रुमाल आहे, काळा रुमाल आहे आणि एक हा आणला. ह्याचा डिझाईन आवडली होती मला. रोज जाता येता पाहत होते मी, तिथे लावला आता. आज येताना घेऊनच आले. मग ते हातगाडीवरून घेतला आम्ही. हा हातगाडीवर 100 रुपयाचा. हा हे बघा. तर कसं वाटला माझा रुमाल सांगा बाप्पा हिला कसा वाटला हिचा रुमाल. जस काही नाही एखादी पैठणी साडी घेतली असं दाखवू राहिली. तस नाही सोनूच पप्पा. रुमाल बी एक पैठणी साडी सारखाच राहतो. रुमाल बी चांगला चेहऱ्याला बांधायला असला ना तर छान वाटतं. नरम आहे, सुती असं मस्त आहे. तर हिची उद्या आता टेस्ट करेल आपण, त्याचा रिपोर्ट येणार आहे. तर मी रिपोर्ट घ्यायला गेल्यावर तुम्हाला दाखवते तो रिपोर्ट घेताना. आणि मग घरी आल्यावर तुम्हाला त्याच्यात काय लिहिलेलं आहे ना ते सोनूच पप्पा वाचून दाखवत. मला इंग्लिश येत नाही ना. आणि इंजेक्शन बी देणार आहे तिला शनिवारी. आता लस नाही घेतली मी. आमच्या त्या दिवशी गावात गेले तर लस संपल्या होत्या. मग आता त्यांनी मला शनिवारी सांगितलं. तर हिला शनिवारी टीटीचं इंजेक्शन आणि सगळं काय काय वॅक्सिनेशन राहते ना त्या देणार आहे. तर चला, व्हिडिओ लय मोठा उरायला. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. बाय. लाईक करा, कमेंट करा आणि सोनूच पप्पा सांगा मला असं बोलायचं नका म्हणून. कसं रुमाल घेतला होता तर माझ्या मैत्रिणी दाखवणच ना मी. कारण की त्या पण मला सांगताना सगळ्या गोष्टी समजून. माझं काम आहे मी काय घेतलं काय नाही घेतलं त्यांना दाखवणं. तर तुम्ही त्यांना सांगा कमेंट मध्ये. तर चला, धन्यवाद, बाय.